नमस्कार मित्रांनो. आता मतदान कार्ड काढणे झाले सोपे, कारण मतदान कार्ड आता आपण घरच्या घरी काढू शकतो. तुम्हाला जर नवीन मतदान कार्ड काढायचं असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी मतदान कार्ड आहे तर त्यामध्ये काही मिस्टेक असेल, जसे की ॲड्रेस चेंज करणे किंवा स्पेलिंग मिस्टेक किंवा नाव कमी करणे मतदान यादीतून ते दुसऱ्या यादीमध्ये टाकणे, तर हे सर्व काही आपण आता घरबसल्या करू शकतो. तर ते कसे आपण पाहूयात. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे वोटर या साईटवर. वोटर तुम्ही टाईप केलं की तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची साईट दिसेल. त्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता वोटर सर्व्हिस पोर्टलचं होमपेज. या होमपेजवर तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे ही लिंक आहे. ही जर तुमचं शिफ्ट करायचं असेल, ॲड्रेस चेंज वगैरे करायचं असेल तर ही लिंक आहे. किंवा काही करेक्शन करायचं असेल, डिलीट करायचं असेल तुमचं नाव मतदान यादीतून आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तर इथे ही ऑप्शन आहे. म्हणजे मल्टिपल ऑप्शन आहेत ज्याच्या थ्रू आपण इथून सर्व्हिस घेऊ शकतो. तर चला मग ह्या पोर्टलमध्ये आपण नवीन मतदान कार्ड कसे काढायचे हे चेक करूयात. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट करायची, ते म्हणजे साइन अप. तुम्ही जर नवीन असाल या पोर्टलवर तर राईट साईडला साइन अप म्हणून ऑप्शन आहे. या साइन अपवर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ईमेल ॲड्रेस हा ऑप्शनल आहे, ईमेल ॲड्रेस नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा एंटर करून कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू केलं की तुमचं अकाउंट या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ज्याच्या थ्रू तुम्ही अकाउंट ओपन केलं होतं तो मोबाईल नंबर इथं एंटर करायचा आहे. पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचं आहे तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स, म्हणजे नवीन मतदारासाठी नाव नोंदणी करायची आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी हा फॉर्म 6 भरावा लागतो. त्याच्यावर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सर्व डिटेल्स भरायची आहे. तुमचं स्टेट, पर्सनल डिटेल्स, रिलेटिव्ह डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, आधार डिटेल्स, हे सर्व डिटेल्स भरायचे आहे. त्याच्या अगोदर तुम्ही राईट साईडला पाहू शकता इथं लँग्वेज आहेत. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते आपण सिलेक्ट करू शकता. मी मराठी सिलेक्ट करतो, ज्याच्यामुळे आपल्याला मराठी लँग्वेज पूर्ण दिसेल. आता इथं चेक करू शकता तुम्ही फर्स्ट ऑप्शन आहे राज्य, जिल्हा आणि विधानसभा लोकसभा मतदारसंघ आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आहे राज्य, याच्यावर क्लिक करा, राज्य निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा कोणता असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो इथे सिलेक्ट एसीमध्ये सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे इथे वैयक्तिक माहिती. वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे कोणत्याही एका नातेवाईकाचे नाव व आडनाव आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही क्लिक करू शकता. आई किंवा वडील किंवा पती किंवा पत्नी किंवा अनाथ व्यक्तीच्या बाबतीत कायदेशीर पालक किंवा तृतीयपंथीच्या बाबतीत गुरु, याच्यापैकी कोणताही पुरावा तुम्हाला चालेल. त्या व्यक्तीचं इथं नाव टाकायचं आहे आणि आडनाव टाकायचं आहे. नाव आणि आडनाव टाकून तुम्ही पुढीलवर क्लिक करू शकता, पुढील ऑप्शनवर. बरी. त्याच्यानंतर तुम्हाला संपर्क तपशील भरायचा आहे. संपर्क तपशील म्हणजे मोबाईल क्रमांक इथं मेन्शन करायचा आहे. मोबाईल क्रमांक क्लिक केल्यानंतर स्वतःवर क्लिक करायचे. स्वतःवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP मिळेल. तो OTP इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे. तसंच सेम ईमेल ID टाकू शकता. जर टाकायचा असेल तर तोही आपण व्हेरीफाय करू शकतो. ही झाली संपर्क तपशिलाची डिटेल्स. त्याच्यानंतर आहे आधार तपशील. आधारची डिटेल्स पण टाकायची आहे. तर आधार तपशीलमध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून त्याच्यानंतर जेंडर, म्हणजे तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात का थर्ड जेंडर आहात हे तुम्ही इथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर अपडेट आहे जन्मतारीखाची माहिती लिहायची. जन्मतारीखमध्ये आपण इथं जन्मतारीख टाकू शकता. आणि त्याच्यानंतर वयाचा पुरावा म्हणून कागदपत्राची स्वप्रमाणित प्रत जोडली आहे, म्हणजे वयाच्या पुराव्याचे प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ज्याच्यावर वयाचा पुरावा आहे तो इथं मेन्शन करायचा आहे. तीच फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
सध्याच्या पत्त्याचा तपशील. आता सध्या तुम्ही कुठे राहता त्या पत्ता इथं पूर्ण टाकायचा आहे. घर क्रमांक, गल्ली कोणतं, शहर कोणतं, टपाल कार्यालय कोणतं, पिन नंबर कोणता, तहसील कोणतं, त्यानंतर जिल्हा कोणता, हे सर्व डिटेल्स टाकायचे आहेत. त्या टाकल्यानंतर तुम्ही ज्या पत्त्यावर तुम्हाला राहतात त्या पत्त्यावर कोणाचं एकाचं तरी मतदान कार्ड पाहिजे. कोणी मतदान म्हणून आहे का तर असेल, किंवा एक जोडी म्हणजे तुमच्या घरी कोणाचं मतदान कार्ड असेल ज्याच्यावर तोच पत्ता आहे तर तो इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथं कोणाचं असेल आधार कार्ड, पॅन कार्ड ते इथं जोडायचं आहे. चूज फाईल करून तुम्ही इथं ते अटॅच करू शकता. त्याच्यानंतर अपंगत्वाची श्रेणी, म्हणजे जर तुम्हाला अपंगत्व असेल तर अपंगत्व कोणत्या ह्याच्यामध्ये आहे ते इथे मेन्शन करायचं आहे. दृष्टी नाही, मुका आहे किंवा इतर आहे, ते सर्व डिटेल्स इथं टाकायचे आहे. किती पर्सेंटेज आहे तुमची टक्केवारी अपंगत्वाची तर ते इथं तुम्ही टाकायची आहे. सर्टिफिकेट असेल तर अटॅच पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या पत्त्यावर राहतात, मी सध्या राहत असलेल्या पत्त्यावर माझ्या कुटुंबातील सदस्याचा मतदार यादीत आधीच समावेश केलेला तपशील खालीलप्रमाणे आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणाचा तरी मतदार यादीत समावेश आहे जो की ॲड्रेस सेमच आहे. ज्यावर तुम्ही आता वरती मेन्शन केलेला ॲड्रेस आहे तोच माझ्या घरच्यांचा एकाच्या कोणाच्या तरी मतदान कार्डवर आहे. तर तो मतदान कार्डच्या कुटुंबातील सदस्याचं नाव टाकायचं आहे आणि त्याचा एपिक क्रमांक टाकायचा आहे आणि संबंध काय आहे, वडील आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शेवट तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म, घोषणापत्र डिक्लेरेशन द्यायचं आहे. तुमचं गाव, शहर, जिल्हा, कधीपासून तुम्ही या पत्त्यावर राहतात ती डेट आणि तारीख मेन्शन करायची आहे. डेट आणि वर्ष मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं तारीख, ठिकाण मेन्शन करून पुढीलवर क्लिक करायचं आहे आणि हा कॅप्चा टाकला की तुम्ही हा अर्ज सेव्ह करू शकता आणि अर्ज सेव्ह केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट जनरेट होईल आणि तुम्हाला मतदान कार्ड मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण घरातील कोणाचेही नवीन मतदान कार्ड आपल्या घरी बसल्या बसल्या काढू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे.